एक दुसऱ्यामध्ये दरी निर्माण केली, गटातटाचं राजकारण केलं, एरंडोल तालुक्यात सुरू केलं, समाजात भांडण लावले, तसेच अल्पसंख्याक समाजावर त्यांनी नेहमीच अन्याय केलेला आहे। ग्रामपंचायत पासून ते जिल्हा बँकेपर्यंत, पंचायत समितीपासून ते जिल्हा परिषद या सर्व ठिकाणी अल्पसंख्याक समाजाला कुठेही प्रतिनिधित्व दिलं नाही। जिल्हा बँकेत सुद्धा आम्हाला आमच्या लोकांना स्थान दिलं नाही। विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या मुलाच्या नावाने जवळकडे सीम येथून सोसायटीचे सभासद दाखवून गेल्या 2 पंचवर्षीपासून जिल्हा बँकेचे ठराव मागून चिमणराव पाटील यांच्या नावाने मर्जीतल्या सोसायटीतले आपले ठराव करून गेल्या 10 वर्षापासून चिमणराव पाटील यांचे चिरंजीव यांना जिल्हा बँकेत प्रतिनिधित्व करत आहेत। याचा अर्थ असा आहे की एरंडोल तालुक्यात जिल्हा बँकेचा संचालक होण्यासाठी कोणी पात्र नाही का? कोणी अल्पसंख्याक बहुजन समाजाचा लायक नाही का? म्हणजे यांनी स्वतःसाठीच स्वतःचं राजकारण केलेलं आहे। स्वतःची आमदारकी साबित ठेवायची, पोराला जिल्हा बँकेत अध्यक्ष करायचं, उपाध्यक्ष करायचं, संचालक करायचं, स्वतःच्या आमदारकीसाठी मुलाला जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी व्हाईस चेअरमन या स्वतःच्या राजकारणाचा हेतू साध्य करण्यासाठी आमदार चिमणराव पाटील व त्यांचे चिरंजीव अमोल पाटील हे एरंडोल तालुक्याचा उपयोग करत आहेत। सर्वसामान्य कार्यकर्त्यांची हे दिशाभूल करत आहे। स्वार्थी राजकारणाचा कळस यांनी गाठला आहे। यांना एरंडोल पारोडा तालुक्याच्या विकासाची, शैक्षणिक प्रगतीशी, सिंचनाच्या वृद्धीसाठी यांनी कुठलेही काम केलेले नाही। सिंचनाच्या वृद्धीसाठी, शेतकऱ्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी शेत शिवार रस्ते बनवले नाहीत। शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव मिळत नाहीये। कापूस एकाधिकार व केंद्र, धान्य खरेदी केंद्र, शेतकऱ्यांच्या घरात माल असेपर्यंत हे खरेदी केंद्र सुरू करत नाहीत। शेतकऱ्यांचा माल विकल्यानंतर ठराविक व्यापाऱ्यांकडे साठवणूक झाल्यानंतर हे व्यापाऱ्यांच्या हितासाठी सीसीआय व धान्य खरेदी केंद्र उशिराने सुरू करतात। यामुळे एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान नेहमी होत आहे। यांना स्वतःच्या राजकारणापलीकडे सामान्य नागरिकांच्या उन्नतीसाठी काही करण्याची इच्छा नाही। विकास कामाच्या नावाने शासनाकडून मर्जीतल्या ठेकेदारांना टेंडर मॅनेज करून यांच्याकडून 15 ते 20% कमिशन घेऊन आपला आर्थिक हेतू साध्य करीत आहे। अंजनी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात यांनी कुठलाही प्रयत्न केला नाही। सोनबर्डी, हनुमनखेडा या गावाच्या पुनर्विकासासाठी कुठलेही प्रयत्न यांनी केले नाही। हे दोन्ही गाव विस्थापित झाले नाही म्हणून धरण हे 100% भरत नाही। 100% धरण भरत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळत नाही। हे जे विकासाचे काम आहे, ते विकासाच्या कामावर आमदारांचं लक्षच नाही। एरंडोल शहरामध्ये नगर परिषद मार्फत 4 कोटीचा निधी मंजूर केला आठवडे बाजारासाठी। आठवडे बाजाराची निर्मिती करण्यासाठी तिथं पण त्यांनी मर्जीतल्या कार्यकर्त्यांना गाड्या देऊन आठवडे बाजार ओस पडलाय। आज रोजी कुठल्याही शेतकऱ्याला भाजीपाला विकण्यासाठी आठवडे बाजारामध्ये बसू देत नाही। गरीब शेतकऱ्यांना धरणगाव चौकलीपासून ते मसावर नाक्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा जीव मुठीत धरून दोघे बाजूला बसून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करावा लागत आहे। एखाद्या वेळेस रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे। शासनाकडून ज्या उद्देशाने शासनाचा निधी आठवडे बाजारासाठी 4 कोटी रुपयाचा निधी घेऊन आले, त्याचा उद्देश सफल होताना दिसून येत नाही। मर्जीतल्या ठेकेदारांना, ठराविक ठेकेदारांना हे विद्यमान आमदार चिमणराव पाटील व त्यांचे चिरंजीव अमोल पाटील हे काम करत आहेत। त्यामुळे जनतेत संतापाची लाट आलेली आहे। म्हणजे थोडक्यात की विद्यमान आमदारांनी एवढा मोठा निधी आणला सांगतात। काल तर परवा त्यांच्या मुलाचं मी स्टेटमेंट बघितलं अमोल चिमणराव पाटलांचं, की त्यांनी सांगितलं की स्वातंत्र्य काळानंतर पहिल्यांदाच आम्ही एवढा निधी आणला। व एवढा निधी आणला तर निधी गेला कुठे? जनतेला हिशोब द्या। उद्या तुम्ही असंही सांगणार की स्वातंत्र्य हे माझ्या वडिलांनीच भारताला मिळवून दिलेलं आहे, व तुम्ही लोकांची दिशाभूल करतात। एरंडोल मध्ये समाजामध्ये भांडण लावतात। तर त्यामुळे आता एरंडोलकर नागरिकांनी, पारोडकर नागरिकांनी यांची गोची ओळखून घेतलेली आहे। वसंत सहकारी साखर कारखाना कोणामुळे गेला? हा एरंडोल तालुक्यामध्ये सर्वात मोठं वास्तव आहे। याच्यामुळे कारखान्याचे कामगार देशी जोडले लागले, शेतकरी देशी जोडले लागले तालुक्यातले। शेवटचं प्रशासक कोण होतं तिथे? आमदारांनी उत्तर द्यावं। आमदार, विद्यमान आमदार चिमणराव पाटील हे कारखान्यावर प्रशासक होते। ह्या एकंदरीत हा सर्वात विकास बघितला तर 2 टर्म यांची झाली की आतापर्यंतच्या ह्या एरंडोल मतदारसंघाला निष्क्रिय आमदार मिळालेले आहे। कुठलाही विकास यांनी केलेला नाही। यांच्या स्वतःच्या खाजगी शिक्षण संस्था आहेत। यांच्या घरात पाणी वाटणाऱ्यापासून ते यांच्या गाडीच्या ड्रायव्हर पर्यंत हे पगार शिक्षण संस्थेतून घेतात। शिक्षण संस्था ही शासनाची अनुदानित शिक्षण संस्था आहे। शासनाचा पगार घ्यायचा आणि खाजगी कामं करायला लावायचे, हे असे यांचे उद्योग धंदे इथे चाललेले आहे आणि हे आता जनतेच्या लक्षात आलेले आहे। त्यामुळे एरंडोल विधानसभा 16 मतदारसंघामध्ये आता बदल निश्चित आहे। शेवटी आम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि मला विश्वास आहे आमचे श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, पक्षाध्यक्ष जयंत पाटील साहेब
एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्याकडे बघतील आणि नाथाभाऊ खडसेंच्या ताब्यामध्ये जिल्हा देतील आणि आम्हालाही इथे उमेदवारी देतील, एवढी मला 100% आम्हाला गॅरंटी आहे. म्हणून आम्ही कामाला लागलेलो आहे. आणि राहिला विषय बाकी सर्व इतर गोष्टींचा, तर माझे राजकीय पालकत्व माननीय नाथाभाऊ एकनाथराव खडसेंनी घेतलेलं आहे. मला निवडून आणण्यापासून सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत संपूर्ण सभा घेण्यापासून, लोकांच्या संपर्कात आणण्यापासून, मदत करण्यापासून नाथाभाऊ करणार आहे. तसं इथे बऱ्याच लोकांना मीही परिचित आहे. अल्पसंख्याक बहुजन समाजाचाही आता यावेळेस इथे आमदार झाला पाहिजे अशी सामान्य जनतेची इच्छा आहे. एवढं मी बोलतो. आता तुम्हाला विचार काय?